सगळ्यांना नमस्कार, जय शिवराय। आज आपण आंतरवाली सगळे पत्रकार बांधव आले। तुमचं प्रथम सगळ्या महाराष्ट्राच्या वतीनं, आंतरवालीकरांच्या वतीनं मनापासून तुमचं सगळ्यांचं खूप खूप कौतुक, तुमचे खूप खूप आभार, तुम्हाला खूप खूप धन्यवाद। आपण 29 ऑगस्टला मुंबईला जातोय। 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आपण आंतरवालीहून मुंबईकडे सकाळी 10 वाजता निघणार। आपला मार्ग असणार आहे आंतरवालीहून महाकाळा, शहागड चौक, गोरीगंधारी फाटा, डोमलगाव फाटा, साष्ट पिंपळगाव, बळेगाव, आपेगाव फाटा, हिरडपुरी, त्यानंतर आंबटाकळी, नवगाव, तुळजापूर, वडवाळी, आपेगाव, माऊलींचं, वाघाडी, पैठण मध्ये एक आगरनांदर पण आहे, एक उचेगाव पण आहे मध्ये। या फाट्यावरून आपण सरळ पैठणला जातोय। पैठणहून पाटेगाव, घोटण मार्गे, घोटणहून आपण तळणी, शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर, तिथून आपण पुढं वडुले, मळेगाव, सामनगाव, ढोरजळगाव फाटा, तिथून पुढे मिरीमाका, त्याच्यानंतर आपण पांढरी पुलावरती जातोय, जिल्हा अहिल्यानगरच। तिथून आपण पुढं त्या शेंडी मार्गे, त्या पुढं अहिल्यानगरच्या बायपास मार्गे आपण कल्याण फाट्यावरती जातोय, की ज्याला निप्ती चौक म्हणलं जातं। त्या निप्ती चौकातून पुढं आपण आळ्या फाट्यावरून नारायणगाव, आणि संध्याकाळी 27 ऑगस्टला संध्याकाळी आपण शिवनेरी गडावरती, किल्ल्यावरती त्या जुन्नरला आपण मुक्कामी जातोय। 28 ऑगस्ट रोजी सकाळी शिवनेरी गडाचं दर्शन घेऊन ती पवित्र माती कंपाळाला लावून आपण पुढं राजगुरू खेड मार्गे आपण चाकणला जातोय। चाकणहून तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर या मार्गे 28 ऑगस्टला सकाळी आपण 28 ऑगस्टला संध्याकाळी आपण आझाद मैदानला जातोय। 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजल्यापासून तिथं आमरण उपोषण आपलं आझाद मैदानावरती बेमुदत सुरू होत आहे मराठा समाजाच्या मागण्याच्या बाबत। हा झाला आपला एकूण मार्ग। पहिला जो रूट होता आपला, तर तो माळशेज घाटातून कल्याणला होता, परंतु आपण तिथून जात नाही आहेत, कारण ती घाट इतका अवघड आहे। आपली एक आता शिष्टमंडळ गेलं होतं, त्यांनी तो घाट बघितला, प्रचंड घाट तो अवघड आहे, 10 फुटावरचं सुद्धा दिसत नाही इतकं तिथं धुकं आहे। त्याच्यामुळे आपल्याला तिथून जाणं अवघड आहे। एखादी गाडी जर पंक्चर झाली, जर एखाद्या गाडीला किंवा एखाद्या पोरांना काय त्रास झाला, कुणाची गाडी बिघडली, तर ते बाजूला जरी उचलून ठेवायचं म्हणलं तरी आपण ते बाजूला उचलून नाही ठेवू शकत, कारण तिथं 10 फुटाचा 5 फुटाचा सुद्धा तेवढ्या ठिकाणी तिथं पीस नाही आहे कसलाच। म्हणून पोरांचे खूप हाल होऊ शकतात पोरांचे, आणि पोरांचे जर हाल झाले तर काय अर्थ नाही। आमचा उद्देश असा आहे की कुठून का जाईना, मग आम्हाला आझाद मैदानाला जाणं आवश्यक आहे, मुंबईला मागण्यासाठी जाणं आवश्यक आहे। त्यामुळे याच मार्गावरून जावं असा काय आमचा कुठला हट्ट नाही आहे, आणि असण्याचं काही कारण पण नाही। याचबरोबर आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारला आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो की आम्हाला ना कोणात ट्रॅफिक जाम करायला जायचं ना काय जायचं। मुंबईत हजारो रस्ते आहेत, त्यातला एक रस्ता कुठलाही आम्हाला द्या की जेणेकरून आम्हाला आझाद मैदानाला जाता येईल। आमची सरळ आणि स्पष्ट भूमिका आहे, आम्हाला न्यायासाठी जायचं आहे, कुणाला त्रास व्हावा या भूमिकेतून आम्हाला जायचं नाही आहे। हा झाला आपला फायनल मार्ग। आपण माळशेज घाटातून कल्याण मार्गे जात नाही, तर आपण चाकण मार्गे जातोय, हे सगळ्या बांधवांनी समजून घ्यावं। आणि तसं पाहिलं तर आता ज्या रस्त्याने घुसायचं त्या रस्त्याने जाणार आहे ते, त्याच्यात काही विशेष नाही। कुणीकडून चालले तर आत्ताच मला तर आत्ता माहिती मिळाली, रात्री पण आत्ताच लोक मुक्कामाला गेले तिथं, कालच अशी माहिती मिळाली, त्यामुळे लोक जाणार आहेत। तो झाला एक मार्ग। दुसरा विषय हे मागण्याचा। या मागण्यावरती कायम ठाम आहेत आम्ही, आणि राहणार आहेत, आणि इथून पाठीमागं सुद्धा आम्ही राहिलेलो आहेत। आमची प्रमुख मागणी आहे
मराठा आणि कुणबी एक आहे हा अध्यादेश हा जार आम्हाला मंजुरीसहित अंमलबजावणीसहित पाहिजे, त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत हे सरकारनं लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर हैदराबादचं गॅझेटियर हे आम्हाला लागू केलेलं पाहिजे अंमलबजावणीसह. त्याच्यावरती अभ्यास चाललाय, ऐकून घेणार नाहीत, खोटी माहिती आम्ही ऐकून घेणार नाहीत. तुम्ही काही कारणं सांगितले तरी आम्ही ते ऐकून घेणार नाही. त्याचं कारण असं आहे की 13 महिन्यापासून गॅझेटियरवरती अभ्यास सुरू आहे. तरी तुम्हाला जर अभ्यासच करायचा आहे त्याला आमचा नाईलाज आहे, आम्ही ऐकू शकत नाहीत. त्याचं कारण पण तसंच आहे. जर आमच्या नोंदी सापडल्यात तर ते आम्हाला पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष करून सांगतो, कोणी आडवं येणार नाही आहे मराठ्यांचे 3ही गॅझेट लागू का केले म्हणून. कारण आम्हाला सातारा संस्थांचं पण गॅझेटियर पाहिजे लागू केलेलं अंमलबजावणीसहित, आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण पाहिजे. औंध संस्थांकडं तर हजारो वर्षाच्या नोंदी आहेत, त्याच्यासहित ह्या सगळ्यांची अंमलबजावणी आणि लागू केलेलं आम्हाला पाहिजे. त्याशिवाय आम्ही हटणार नाही. त्याचं कारण देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो, विशेष करून कुठलाही ओबीसीचा विरोध करण्याचा संबंध नाही. जर आमच्या सरकारी नोंदी आहेत तर विरोध कोणाचा होऊ शकत नाही, आणि झाला तर तुम्ही त्याचा विचार करू नये. कारण आमचा जर जमिनीचा 7/12 सापडलाय म्हणल्याच्या नंतर जमीन आम्हाला देणं तुमची जबाबदारी आहे. आमचा जर 7/12 नसेल, आमचा जर अधिकार नसेल किंवा आमच्याकडे काही पुरावाच नसेल तर तुम्ही आम्हाला देऊ नका. सरकारने आडमुठ्या भूमिकेत चालण्याऐवजी देवेंद्र फडणवीस साहेबांनी विषय मराठ्यांचा आधी समजून घ्यावा. काय तुम्ही नाही म्हणलात आम्ही देत, ते आम्ही ऐकून घेत नसतो. कारण आम्हाला पक्का माहीत झालंय आमची जमीन आहे ती आम्ही मिळवणार आहेत, आमचं घर आहे आमच्या नावावर मिळवणार आहे. तुम्ही आम्हाला भाड्याचं घर देऊ नका, आमचं हक्काचं घर आहे ते द्या. भाड्याचं घरावाला आम्हाला कधी हुसकून देईल, म्हणजे 10% आरक्षण कधीही जाऊ शकतं. आमचं हक्काचं सोडून तुम्ही ते का देता? आमची जमीन 7/12 नावाची असून ती जमीन तुम्ही आम्हाला देण्याऐवजी तुम्ही आम्हाला बटाईनी कशामुळे देता? ती बटाईदार 1-2 वर्ष ठेवून हकलून देईल आम्हाला. त्याच्यापेक्षा आमची हक्काची जमीन आहे, आमची हक्काची जमीन आहे ती द्यायची सोडून तुम्ही आम्हाला बटाई का देता? आम्ही जमीन कसू आणि मोठे होऊ. तसाच तोच उद्देश आरक्षणाला हे उदाहरण लागू होतं. आमच्या हक्काच्या नोंदी आहेत 150 वर्षापूर्वीच्या. तुम्हाला 90ला 89ला आत्ता आरक्षण मिळालं, 1989ला 90ला. आमच्या 150 वर्षाच्या नोंदी आहेत कुणबी म्हणूनच्या. कुणबी म्हणजे आता सुधारित शब्द शेती, शेतीची लाज नाही आम्हाला. आम्ही शेतकरी आहेत, आम्ही क्षेत्रीय मराठी आहेत, आम्हाला काय लाज नाही त्याची. तुम्ही आधी फडणवीस साहेब समजून घ्या. सरकारी नोंदीला जर विरोध करणार असला यावले कोणी तर हे तुम्ही ऐकू नये. या मताचे आम्ही म्हणतो का त्यांचं काढून आम्हाला द्या, आमचं हे ते द्या म्हणतोय आम्ही. आमच्या नोंदी लागू करायला 3 गॅझेटची हरकत नाही, हे सुद्धा तुम्ही समजून घ्या. आमची तिसरी मागणी आहे, सगळे सोयरेची अधिसूचना तुम्ही काढली, सगळे सोयरेची अधिसूचना काढली, तिची अंमलबजावणी नाही. तुम्ही आम्हाला त्यावेळेस वाशीत सांगितलं होतं, आम्ही आता 2012च्या कायद्यात दुरुस्ती केली, आम्हाला 6 महिन्याचा अंमलबजावणीसाठी वेळ द्या. हरकती मागून त्याच्यावरती त्याची छाननी करतो. आता छाननी करून आणि आम्ही दिलेला वेळ मिळून 1.5 वर्ष झालंय. इतका कोणताच समाज थांबू शकत नाही, इतका संयमान माझ्या समाजाने विषय घेतलाय. कुठलीच जात या देशात जगाच्या पाठीवर अशी जात नाही की ते 1.5 वर्ष असून थांबू शकत. एखाद्या समजा वावर आहे आणि तो लोकांचे रोजान जातोय असून तो 10 वर्ष 20 वर्ष नाही थांबू शकत. तशी आमची परिस्थिती आहे. असून सुद्धा तरी मराठा संयमात होता, आडमुठा नाहीये, म्हणून तुम्हाला 1.5 वर्षाचा वेळ दिलाय. सगळे सोयरेची अधिसूचनेची व्याख्या सुद्धा आम्ही त्या वेळेस सांगितलेली, आजही तुम्हाला सांगतो. परंपरानुसार पिढ्याना पार लग्नाच्या सोयरीकी जुळत्या ते सोयरे, तर ते का घ्यायचे याच्या सुद्धा 3-4 पॅरेग्राफ केलेले आहेत त्यांनी. आम्ही त्यांना सांगितलं होतं, आमचे सांगितलेले शब्द घ्या, प्रत्येक वेळेस तुम्ही टाळताय ते शब्द घ्यायला, पुन्हा गोल्ड होईल. सगळे सोयरे का घ्यायचे? ज्याची कुणबी नोंद सापडली त्याचे सगळे सोयरे घ्यायचे. का? त्याची पोटजात उपजात म्हणून.